जसजशा ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तसतसं राजकीय वातावरण देखील तापू लागलं आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेनेची ठाणे शहरामध्ये युती होणार का, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित असताना कार्यकर्ते मात्र आता एकमेकांशी रस्त्यावर भिडू लागल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. घटना आहे पाचपाखडी परिसरातली. पाचपाखडी परिसरातली BSUP माध्यमातून बांधण्यात आलेली लक्ष्मीनारायण ही इमारत आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घरांच्या रजिस्ट्रेशनसाठी फक्त 100 रुपयामध्ये रजिस्ट्रेशन केलं जाईल अशा प्रकारची योजना आणली. ही योजना आणल्यानंतर या परिसरातील नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी जल्लोष केला. हा जल्लोष केल्यानंतर त्या ठिकाणी स्थानिक नगरसेवक नारायण पवार हे आले आणि नारायण पवार यांनी या ठिकाणच्या शाखा प्रमुखाला मारहाण केली अशा प्रकारचा आरोप या निमित्ताने करण्यात आला आहे. ही सगळी घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी हे CCTV सार्वजनिक करावं अशा प्रकारची मागणी या ठिकाणचे शिवसेनेचे नेते श्री राजेश मोरे यांनी केली आहे. मात्र या संदर्भात बोलताना स्थानिक नगरसेवक श्री नारायण पवार यांनी प्रत्यक्षात अशा प्रकारे कुठलीही मारहाण झालेली नाही, ही केवळ स्टंटबाजी आहे असा आरोप त्यांनी केला आहे. जर त्यांना जल्लोषच करायचा होता तर त्यांनी आपल्याला देखील बोलवायचं होतं, महायुतीच्या माध्यमातून जल्लोष केला असता. मात्र फक्त शिवसेनेच्या माध्यमातून अशा प्रकारची स्टंटबाजी का केली असा आरोप श्री नारायण पवार यांनी देखील केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन या ठिकाणी लक्ष्मीनारायण ही इमारत बनवण्यात आली. 185 पेक्षा जास्त कुटुंब या ठिकाणी गुण्यागोविंदाने वावरत आहेत, नांदत आहेत. या सगळ्यांना ही घरं मिळवून देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य आपण केलं असं नारायण पवार यांचं म्हणणं आहे. मग जर अशाच पद्धतीने जल्लोष करायचा होता तर आपल्याला देखील बोलवायचं होतं असं नारायण पवार यांचं म्हणणं आहे. तर राजेश मोरे यांनी मात्र नारायण पवार हे या परिसरामध्ये स्वतःची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप राजेश मोरे यांनी केला आहे. मात्र हा आरोप साफ खोटा आहे. आपण जनतेमध्ये राहतो, जनतेची कामं करतो, त्यामुळे 1992 सालापासून जनता आपल्याला सातत्याने निवडून देत असल्याचं नारायण पवार यांनी म्हटलं आहे. एकंदरीतच गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशावरून जुंपली आहे. ही धुसफूस आता रस्त्यावर देखील दिसू लागली आहे आणि त्यातूनच अशा प्रकारचे मारहाणीचे प्रकार देखील घडत आहेत. नगरसेवक असो की अजून कोणी असो, कुठल्याही माणसावर हात उचलणं, कुठलीही भाग म्हणजे आमचा सातबारा आमच्या नावावर केला असं होत नाही. लोकांना स्थानिक सुविधा देणं, सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणं हे कार्यकर्त्याचं काम आहे आणि पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभं आहोत. असं कोणी जरी असेल, कोणी कुठल्याही याचा असेल आणि त्याची कुणाचीही दादागिरी आम्ही सहन करणार नाही. दादागिरीला त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल. विरोधकांची प्रत्येक टायमाला मागच्या टायमाला पण 2017ला पण तशी स्टंटबाजी होती. आता पण स्टंटबाजी आहे. ज्यांना एक भीती आहे का महायुती होती का नाही, अरे महायुती तर आम्ही महायुतीमध्येच काम करणार, कुठे कशा पद्धतीने हे करणार, काहीच नाही करणार. म्हणजे ज्या पद्धतीने ते आरोप करतात ना, ही इलेक्शनची स्टंटबाजी आहे. स्टंटबाजीमध्ये हे चाललेलं आहे सर्व. स्टंटबाजी लोकांची कामं करा. मी आज लोकांची कामं करतो. 92 पासून इथं नगरसेवक आहे. 92 पासून चांगल्या पद्धतीत काम करतोय. चांगल्या पद्धतीने लोकांना घरं दिलेले आहेत, फोकस घरं. कमीत कमी या शहरामध्ये मी अनेक योजना SRA असेल, BSUP योजना असेल, अशी कमीत कमी 10,000 लोकांना चांगल्या पद्धतीने योजना राबवून त्यांना घरं दिलेली आहे. हापूस आंबा म्हटला की आपल्याला देवगडचा हापूस आठवतो, कारण त्याची चवच न्यारी असते. त्याचप्रमाणे मासे म्हटले की आपल्याला समुद्रात आढळणारे, विशेषतः मालवणच्या समुद्रात आढळणारे सुरमई, बांगडा, पॉपलेट, कोलंबी, हलवा यासारखे सगळे मासे आठवतात. पण मालवणच्या माशांची मात्र चवच न्यारी. मालवणवरनं मासे आपल्या घरापर्यंत येईपर्यंत बर्फात बऱ्याचदा फ्रोझन झालेले असतात. त्यामुळे त्या ठिकाणच्या अस्सल माशांची चव आपल्याला मिळतेच असं नाही. मात्र मालवणमध्ये जो अत्यंत लोकप्रिय ब्रँड आहे खैचो मालवणचो, हा आता ठाणे शहरामध्ये उपलब्ध झाला आहे. खैचो मालवणचो हा आता तुम्हाला थेट होम डिलिव्हरी देण्यासाठी देखील
सिद्ध झाला आहे. मालवणच्या माशांचं वैशिष्ट्य काय, तर सर्वप्रथम हा मासा बर्फातला मासा नाही. खैचो मालवणचो हा मासा नॅचरल मासा आहे. त्यांच्या बोटी रात्री समुद्रामध्ये जातात, मासेमारी करतात, सकाळी बंदरावरती येतात आणि त्यानंतर हे मासे थेट पॅक करून ठाणे शहरापर्यंत आणले जातात. अगदी 24 तासांच्या आतमध्ये हे मासे ठाणेकर खवय्यांसाठी सिद्ध होतात आणि होम डिलिव्हरीद्वारे ते तुमच्या घरापर्यंत उपलब्ध होतात. मात्र त्यासाठी कमीत कमी 500 रुपयाची ऑर्डर मात्र असणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी मासे अत्यंत वाजवी रेट्समध्ये मिळतात. या माशांना पहिल्या पकडीचा मासा असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे अगदी थेट मालवणच्या समुद्रात मिळणारे ताजे, फडफडीत, चवदार, चविष्ट मासे आता आपल्याला ठाणेकरांना आपल्या घरापर्यंत मिळणार आहेत. त्यामुळे खैचो मालवणचो हा एक अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचा ब्रँड आता ठाणेकरांसाठी उपलब्ध झाला आहे. ठाणे शहरामध्ये सरस्वती शाळेसमोर पाचपाखडी या ठिकाणी खैचो मालवणचोचं हे आउटलेट आहे. ठाणेकरांनी हे मासे निश्चितपणे खायलाच हवे. खैचो मालवणावरनं संपूर्ण ताजी मच्छी ही समुद्रामार्गे इथे तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. तसंच घरपोच सेवा आणि स्वच्छही करून ठाणेकरांनी एक जय्यत तयारी करून या तुम्हाला एक चांगली पुरवणी खवय्यांना ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्या खवय्यांसाठी आम्ही ठाण्यात घेऊन आलो आहे खैचो मालवणचो. आपल्या खवय्येपणाची जाण घेऊन आम्ही आपल्या सेवेत घेऊन आले आहोत रोज फ्रेश मासे जसे की पापलेट, सुरमई, कोलंबी, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्यासाठी आम्ही सेवेत रुजू करत आहोत.